तुरा मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचे जवळपास 18 ते 19,000 रुपये या राज्यातील जे काय पात्र महिला असतील तर त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले. तर मित्रांनो, आता जो काही येणारा हप्ता असेल तर तो येणारा हप्ता कधी जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर याच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट म्हणजे ज्या काय पात्र महिला असतील तर अशा सर्व महिलांसाठी आता ई-के-वाय-सी करणं बंधनकारक केलं आहे. तर मित्रांनो, आता ई-के-वाय-सी का करायची, ई-के-वाय-सी कशी करायची, त्याच्यानंतर याची प्रक्रिया कशी असणार आहे आणि याच्याच बेसवर पुढचा हप्ता हा कधी दिला जाणार आहे याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य शासनाच्या माध्यमातून जून 2024 मध्ये अंमलात आणलेली महत्त्वपूर्ण योजना आणि या योजनेच्या अंतर्गत राज्यातील ज्या काही पात्र महिला असतील तर त्या सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये प्रति महिन्याला 1,500 रुपये राज्य शासनाच्या माध्यमातून टाकले जातात. तर मित्रांनो, आता याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर बऱ्याच जे काय बोगस लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला असाल. याच्यामध्ये काही पुरुष असतील, त्याच्यानंतर 21 वर्षाच्या कमी बाया असतील, त्याच्यानंतर 65 वर्षाच्या वरच्या असतील, तर अशा संपूर्ण ज्या काही महिला आहेत तर त्या महिला याच्या अंतर्गत आता अपात्र केले जाणार आहेत. आणि याच्यानंतर एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता या ज्या महिलांना 1,500 रुपये मिळत असतात तर अशा सर्व महिलांचे आता या ठिकाणी के-वाय-सी करणं बंधनकारक केलं जाणार आहे. तर मित्रांनो, आता के-वाय-सी केल्याचे नेमके फायदे काय होणार आहेत? जर ही के-वाय-सी केली तर ॲटोमॅटिक तुमचं जे काय 65 वर्षाच्या महिला असतील तर ते याच्या अंतर्गत अपात्र होणार आहेत आणि 21 वर्षाच्या अगोदरच्या ज्या काही महिला असतील त्यासुद्धा याच्या अंतर्गत अपात्र होणार आहेत. म्हणजे ज्या महिला बरोबर असणार आहेत, ज्या महिलांना लाभ मिळायला पाहिजे फक्त त्याच महिलांना याच्या अंतर्गत लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता ही ई-के-वाय-सी कधी करायची, हे चालू कधी होणार आहे. मित्रांनो, ही ई-के-वाय-सी करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अद्याप देखील कोणतेही परिपत्र काढण्यात आलं नाही. परंतु ज्यावेळेस आपण लाडकी बहीण योजना साईट ओपन करतो तर त्या ठिकाणी दाखवलं गेलं की तुम्हाला या साईटवरती येऊन तुम्हाला के-वाय-सी करायची आहे. तर मित्रांनो, आता ही के-वाय-सी कशी करायची, तर ही के-वाय-सी करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड आणि त्याच्यानंतर त्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि या दोन्हीच्या आधारावर तुम्ही तुमची के-वाय-सी पूर्ण करू शकता. आता बऱ्याच जणांचा प्रश्न असा असेल की ही अंगठ्याच्या पद्धतीने होणार आहे की OTPच्या. तर मित्रांनो, ही के-वाय-सी तुम्हाला दोन्ही पद्धतीने पूर्ण करता येणार आहे आणि ही के-वाय-सी तुम्ही स्वतः घर बसल्या तुमच्या मोबाईल देखील करू शकता. आता ही के-वाय-सी कशी करायची, ही के-वाय-सी करण्यासाठी तारीख कधी येणार आहे याची सविस्तर अशी माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, आता जो काय येणारा हप्ता आहे तर तो येणारा हप्ता हा रक्षाबंधनाच्या दिवशी राज्यातील सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याच्यानंतर ही ई-के-वाय-सीची प्रक्रिया चालू होणार आहे. तर मित्रांनो, हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जे की आपण या योजनेविषयी जाणून घेण्याचे प्रयत्न केले आहेत. हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आणि याच्याविषयी तुम्हाला जर काही अडचणी असेल तर या अडचणी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ. चला तर मित्रांनो, भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.